तर मराठवाड्याची जीवनदाहिनी असलेल्या गोदावरी नदीचा प्रवाह हा परभणीमधून जातो। मात्र आजही गोदाकाठची असलेले काही शहर आणि गाव तहानलेलेच आहेत। परभणीचे पाथरी शहर हे अपवाद नाहीये। मागच्या अनेक दिवसांपासून पाथरी नगर परिषदेची पाणी पुरवठा करणारे पंप हे बंद होते, त्यामुळे पाथरी शहराला पाणी मिळत नव्हतं। त्यात आता पंप दुरुस्त करण्यात आलेला असला तरी आता गोदावरी कोरडी पडलेली आहे, त्यामुळे इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती परभणीकरांची झालेली आहे। आढावा घेतला आमचे प्रतिनिधी पंकज क्षीरसागर यांनी। मराठवाड्यामध्ये दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस तीव्र होताना दिसत आहे। अनेक ठिकाणचे पाणी साठे आटलेत, नद्या कोरड्या पडल्यात। मी सध्या मराठवाड्याची जीवनदायिनी असलेल्या गोदावरी नदीच्या पात्रात आहे ना। आपण जर बघितलं तर पाथरी तालुक्यातील ढालेगाव मधील हे गोदावरीचं पात्र जे आहे ते पूर्णतः कोरडं पडलेलं आहे। आणि दुसरीकडे जर बघितलं तर ज्या बंधाऱ्यावरून सिंचनाचा त्याचबरोबर पाण्याचा प्रश्न जो आहे पाथरीचा आणि इथल्या काही गावांचा मार्गी लागतो, तो बंधारा सुद्धा ढालेगावचा पूर्णतः कोरडा ठाक पडलेला आहे आणि हा खडक दिसून येतोय। पुढे जर आपण गोदावरीमध्ये जर चित्र बघितलं तर ठिकठिकाणच्या गावातील पाणी पुरवठा करणाऱ्या ज्या विहिरी आहेत त्या विहिरी सुद्धा उघड्या पडलेल्या आहेत आणि आपण जर बघितलं तर त्या सुद्धा कोरड्या पडलेल्या आहेत। आणि त्यामुळेच पाथरी शहर असेल किंवा पाथरी गोदावरी काठची ही जी गावं असतील 18-20 गावं, ही गावं सुद्धा पाणी टंचाईमुळे त्रस्त झालेली आहेत। मागच्या महिनाभरापासून पाथरी शहराला पाणी पुरवठा होत नाहीये, कारण नगर परिषदेची मोटर जी आहे ती जळाली होती आणि ती दुरुस्त करण्यात आली नाही। आता दुरुस्त करण्यात आली तर इथं या गोदावरीमध्ये पाणी नाहीये, त्यामुळे कुठेतरी पाथरीकरांना मोठ्या पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। त्यामुळे प्रशासनानं कुठेतरी आता या उपाययोजनेच्या दिशेने पावलं उचलणं गरजेचं बनलंय। कॅमेरा पर्सन विशालसह पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, पाथरी, परभणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।